आपल्या स्वाद आनंदाचा या चॅनलवर पाहिलं असेल. रस्त्याला आहे म्हणते माय. आता परत मी ते सर्व काही सांगत नाही तुम्हाला. वांग हॉटेल बघायला चालू. आणि ही तीच ट्रेन असते तिरुपतीवरनं येते. तुमच्यासारखे माणसं भेटली मला की आनंद आहे ना. आमची परिस्थिती बघा काय. येताना आपण वडाप नाही. वडाप म्हणजे काय, तुम्ही जर तो कौल पूर्ण नाही केला ना, म्हणजे सांगितलं अर्धी प्रदक्षिणा तिथेच झालेली असते ऑटोमॅटिक. ज्योतिबा मंदिर असलेल्या गावाचं नाव आहे. 2 मुलींनी पायऱ्या मोजलेल्या आहेत आणि बघून चालायला लागतं, कारण मध्येच प्लस तुम्हाला पन्हाळा गड पण दाखवला आहे. इकडे आल्यावर काय गॅरंटी नाही. मला वाटतं ज्योतिबाची गाडी आलेली असते. आपण महालक्ष्मी मंदिरापासून निघून ऑलमोस्ट 1.3 किलोमीटर 11 नंबरची बस, 11 नंबर म्हणजे चालत करून आपण आलो होतो दसरा चौकामध्ये. तसं दसरा चौक जरा माठीमागे असतो, मग जरा तिथून पुढे सिग्नल लागतो दसरा चौक. तिथून परत लेफ्ट मारून पुढे एक सिग्नल आहे, तिथे जरा पुढे आल्यानंतर आपल्याला गाड्या मिळतात ज्योतिबासाठी. एकतर बसेस पण इकडे येतात, जे मेन स्टँडवरनं भरलेल्या तिथे भरून तिथे येतात. आणि इथे अशा वडापच्या गाड्या पण मिळतात. वडाप म्हणजे ह्या बघा, ह्या ओमनी गाड्या आहेत, त्या पण मिळतात. 40 रुपये सीट आहे. डायरेक्ट ज्योतिबाच्या पायरीपर्यंत गाडी जाते. आणि आता पण ती 10 सीट भरल्याशिवाय जात नाहीत. आम्ही 5 जण आहोत, अजून 5 सीट बघायचं आहे. ते भरली की निघणार. आता वाजले 1:40 आणि वर जायला मला वाटतं 30 मिनटं लागतात, 30 ते 40 मिनटं हार्डली. तर चला ज्योतिबाच्या दिशेने जायचं. आपलं एक पाऊल तर आपण टाकलेलं आहे. त्यातून जर ST वगैरे आली तर बघूया, मग त्याने जाऊ, बघूया कसं काय आहे ते. सध्या या गाडीत बसलेत. ST असते तर नको म्हणते, पण मला वाटतं ज्योतिबाची गाडी आलेली असं दिसते मला. बघतो, चेक करतो. चला कसं जाणार आहे पुढे कळेलच तुम्हाला. ST तर आली पण ती फुल भरलेली होती खचाखच स्टँडिंग, त्यामुळे काय आपण ट्राय पण नाही केली जाण्याचं. आता बघूया, आता अजून आपल्याला 1-3-4 सीट मिळालं की निघणार म्हणाले ते. 40 रुपये सीटने जाणं परवडेल आपल्याला. अजून एक ST आली आहे, कुठे माहिती नाही, बघूया. तर ऑलमोस्ट पाऊण तास आम्ही इथे वेट केल्यानंतर आम्हाला, म्हणजे आमची गाडी निघाली आहे. शेवटी आम्ही वडापनेच चाललो आहे. आणि आम्हाला आता हे पण 5 जण होते, त्यामुळे आमचं 10 सीटा भरल्या आहेत. तरी आम्ही पाऊण तास वेट केला आणि बसची पण वाट बघत होतो. 2 बस गेल्या, पण एवढ्या फुल गेला ना की स्टँडिंगच होतं तिकडून CBSE पण. मी सांगेन तुम्हाला, जर तुम्ही ज्योतिबासाठी ST बघत असाल ना, तर पॉसिबली तुम्ही त्या मेन स्टँड आहे ना तिकडेच जावा. तिथून तुम्हाला प्रॉपर बसून येता येईल. इकडे आल्यावर काय गॅरंटी नाही तुम्हाला जागा मिळेल नाही मिळेल, कारण दोन्ही बसेस फुल स्टँडिंगच गेलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही शेवटी आता वडापनेच निघालो आहे ज्योतिबाला. सरळ जातो पन्हाळ्यासाठी इकडून, आणि इकडे आपल्याला वर जायचं ज्योतिबासाठी. तर एक 35 ते 40 मिनटामध्ये आम्ही पोहोचलो ज्योतिबाच्या इथे. ज्योतिबाच्या पायरीच्या इथे. तिथून आपल्याला खाली उतरायला लागेल दर्शनासाठी. आणि 40-40 रुपये सीटमध्ये आम्ही आलो. निवांत आलो मस्तपैकी. नजारे तुम्हाला दाखवलेच मी, प्लस तुम्हाला पन्हाळा गड पण दाखवला आहे. बरोबर अपोजिट साईडला इकडे पन्हाळा गड आहे. चला आता ज्योतिबाचं मस्तपैकी दर्शन घेऊया. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. तर आता आपल्याला दर्शन घ्यायचं आहे आणि ॲम्पल टाईम आहे. 3 वाजलेत. आपल्याकडे 5 वाजेपर्यंत वेळ आहे. काही घाई नाही, गडबड नाही. दक्कनचा राजा ज्योतिबा, त्याचा हा गेट, मेन गेट. आता पायऱ्या उतरून आम्ही चाललो आहे दर्शन घ्यायला ज्योतिबाचं. आणि तसे रश वगैरे काही नाही, नॉर्मल दिसत आहे. तर इकडे चालायला जागा नसते. रविवारचं वगैरे आलं तर 100% रश होणार आहे. आणि बघून चालायला लागतं, कारण मध्येच असं लावलं आहे ना पावसासाठी, कधी लागू शकतं. आपल्या हाईटपेक्षा कमी येते. हो, गुलाल वगैरे उडणार ना. कोणी असतं तर कोणी टाकणार असतं, उडवणार असतं. आपल्या अंगावर स्पेशली कोणी उडवणार नाही. देवावरती उडवताना आपल्या अंगावर उडलं तर. तुम्हाला सर्व काही घेता येईल. प्रसाद, पूजेचं सामान बघा, ह्या मूर्त्या वगैरे, म्हणजे जे सर्व देवस्थानाच्या बाहेर असतं तेच आहे सगळं. आता आपण पुढे एंडला जाऊन हे करूया, चप्पल ठेवूया आणि प्रसाद वगैरे घेऊया, म्हणजे नारळ वगैरे घेऊया. आणि समोर दिसतंय ते मंदिर बघा, ज्योतिबाचं मंदिर आलं लगेच. 2 मुलींनी पायऱ्या मोजलेल्या आहेत.
94 पायऱ्या आहेत. जर कोणी तुम्हाला विचारलं किती पायऱ्या खाली उतरताना सांगू शकता 94 पायऱ्या आहेत. सो आपल्याकडे सर्व गोष्टींचं एकदम शहानिशा केली जाते. कोणाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवायची गरज नाही. एक्झॅक्ट प्रमाणासहित कन्फ्युजन होतं. 300 आहेत, 100 आहेत, 150 आहेत, 200 आहेत. आता पुढे असतील अजून 94 प्लस होतील अजून, कारण पुढे आहेत पायऱ्या. चला इकडे आता जरा पूजेचं सामान वगैरे घेऊया. ओके, नारळ हार, गुलाल, कापूर, अगरबत्ती हे सर्व 50 रुपयाचं. आणि हे ताट घेतलं तर हे 100 रुपयाच्यात हे आहे का? तिकडे ज्योतिबाचे घोडे वगैरे आहेत. कसं आहे ती मूर्ती आता? 260 पासून 260 पासून सुरू होते. ओके, 260 पासून सुरू होते बघा. हा आहे उत्तर दरवाजा. महालक्ष्मीचं आपण दर्शन घेतलेलं पश्चिम दरवाजाने. आता आपण जाणार आहोत ते उत्तर दरवाजाने. आणि गर्दी असेल तेव्हा दर्शन रांग इकडून सुरुवात होते. आता गरज नाही, त्यामुळे इथून डायरेक्ट आपण खाली उतरू. बेल वाटत ज्योतिबाला जाऊन ओके, महादेवाला बेल वाहतात तसं ज्योतिबाला हे दवनं वाहतात. एकाचं 50 रुपये पॅकेट का? 10 रुपये पॅकेट आहे. इकडे गुलाल खोबरं आहे उधळायचं. कसं पॅकेट आहे ते? 20 रुपये पॅकेट आहे. ओके, मस्त असं मंदिर दिसतंय. आणि ज्योतिबा मंदिर असलेल्या गावाचं नाव आहे वाडी रत्नागिरी. लक्षात ठेवा, हे वाडी रत्नागिरी गाव आहे आणि त्या ज्योतिबाचं मंदिर. सुरुवातीला लागतं दत्त मंदिर. दर्शनाला जाताना दर्शनाला इकडून ना लाईन इथून का? ओके, दत्त मंदिर. आणि बऱ्यापैकी गर्दी आहे. खाली दिसत नसली तरी दर्शनाला गर्दी आहे. हे बघा, हे ज्योतिबा मंदिर. इकडे विहीर आहे, पाण्याचं हे विहीर आहे, पण ती झाकून ठेवली आहे त्यांनी, कचरा जाऊ नये. ज्योतिर्लिंग प्रसन्न ज्योतिबा. सांग बरं. अभिषेक इथे केला जातो काय? अभिषेक इथे अभिषेक केला जातो देवाचा. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. सकाळी 8:30 ते 9 आणि 3 ते 4 मध्ये का अभिषेक? आणि आपल्याला जर अभिषेक करायचा असेल तर करायचा का? अभिषेकचं काय चार्जेस वगैरे काय असतात? इच्छाने असेल. ओके. आणि हा आहे साऊथ गेट. हा बघा, इकडे आपण उत्तर दरवाजाने आलो आणि त्याच्या बॅक साईडचा हा साऊथ गेट. आपण पाठीमागे जाता मंदिराच्या. आता आमचं मस्त असं ज्योतिबाचं पण दर्शन झालेलं आहे. निवांत, शांत. आणि मला वाटतं 20 मिनटामध्ये 20 मिनटं लागली. त्यानंतर मस्त अशी प्रदक्षिणा पण झाली. प्रदक्षिणा म्हणजे काय? ते उत्तर दरवाजाने जातो आणि दक्षिण दरवाजाने तर आपण बाहेर येतो. त्यामुळे अर्धी प्रदक्षिणा तिथेच झालेली असते ऑटोमॅटिक. बाकी उरलेली अर्धी करून आलो. आणि पुढे इकडे एक काळ भैरवनाथाचं मंदिर आहे. तिकडे कौल लावले जातं. पण तुमचा डायरेक्ट कौल तुम्ही जाऊन सांगितलं तर नाही घेणार ते. तुमच्याबरोबर एक पुजारी असावा लागतो, तरच तो कौल लावला जातो. कारण काय, तुम्ही जर तो कौल पूर्ण नाही केला ना, म्हणजे सांगितलेलं देवाला की मी हे करीन ते करीन, तर ते सर्व पुजारीच्या अंगावरती जातं. असं काहीतरी ते सांगवते पुजारी आपल्याला. म्हणून डायरेक्ट तुमचा कौल तिथे घेणार नाही. म्हणजे तुम्ही गेला डायरेक्ट आणि बोला माझा कौल लावा, तर नाही. तुमच्याबरोबर एक पुजारी असणं आवश्यक आहे. असं आहे तिथे. तर चला, आता ते पण आपलं बघून झालेलं आहे. आणि जोरदार पाऊस सुरू आहे, दिसतोय का पाठीमागे. आणि आता 4:45 वाजलेत. 8:30ची गाडी आहे आपली. अर्ध्या तासात आपण खाली उतरून जाऊ म्हणजे गाडीने. त्यामुळे काय आपल्याला घाई नाही, वेळ आहे आपल्याकडे बराच. त्यामुळे जरा पावसाचा एक झडप गेली की मग आपण निघू बाहेर खाली उतरायला, म्हणजे कोल्हापूरला जायला.
ते आता पुन्हा एकदा पेढे घेतले जातात. कोणते पेढे घेतेस? कुंदा, मुकुंदा, कंदी नाही का? हे सगळं सेमच आहे. मग हा कसा आहे पाव किलो दादा? 120 रुपये पाव किलो. आणि कंदी पेढा 110 रुपये पाव किलो. ओके, कुंदा आणि कंदी घेऊन तर आम्ही निघालो आहे. आणि एक्झॅक्ट पायऱ्या मी तुम्हाला सांगतो, 114 पायऱ्या आहेत खालपर्यंत. एक्झॅक्ट पायऱ्या म्हणजे सुरुवातीला 92 सांगितलं, त्याच्या पुढे अजून 16 नाही 14 आणि 8 22 पायऱ्या अजून होत्या खाली उतरायला. आणि तेवढ्यात आपल्याला वर चढायच्या आहेत. आणि पाऊस सुरू आहे, आणि पाऊस कंटिन्यू सुरू आहे. आम्ही मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आलो ना, तेव्हापासून पाऊस सुरू आहे. आणि अक्षता मॅडम कंटिन्यू शॉपिंगमध्ये बिझी आहेत. विचारलं तरी बिझीच आहे ना. आपण विचारलं की घेतोच ना. आता 1 पॅकेट पेढा घ्यायचा होता आम्हाला पाव किलो, आम्ही 3 पॅकेट घेतलेले आहेत. तर ठीक आहे, हे तर होत राहतं. बाहेर आलो म्हणजे याचा विचार नाही करायचा शॉपिंगचा, ते होणारच आहे. आणि आला मोठा पाऊस आला, आवाज येतो का पत्र्यावरती? धडाधड मोठा पाऊस आला आहे. चला लपा कुठेतरी. बघा पाहुणं या की उसाचा रस प्यायला. याच्यापेक्षा भारी काय माहिती आहे का? रस प्यायला आहे म्हणते माय. आर्या रस प्यायला आहे म्हणते माय. मस्त पाऊस पडतोय आणि ज्योतिबाच्या वरच्या गेटच्या इथे आलोय. आणि असा मस्त पाऊस आणि हे गरमागरम वडे. आणि ना आमचं ट्रिपवर निघाल्यापासून असं सुरू आहे. आमचं लंच आणि ब्रेकफास्ट आणि डिनर ह्याचा काय ताळमेळ नाही आहे. डिनर त्यातल्या त्यात ठीकठाक होतं आमचं रोज, पण लंचचा काय ताळमेळ नसतो आमचा. आणि आता बाहेर फिरायला निघाल्यावर लंचचा ताळमेळ नसतो. बघा पॅकेज पण तुम्हाला देतात ना, त्यातमध्ये लंच इन्क्लूड नसतो. कारण असंच असतं, फिरायला गेल्यावर लंचचं काय टायमिंग नसतं. त्यामुळे आम्ही कधी कुठे जे मिळेल पोट भरायचं आहे बस, एवढंच आम्हाला माहिती आहे. आता आम्ही सकाळी नाश्ता केला होता ना मिसळचा, तुम्ही फडतरी मिसळचा व्हिडिओ बघितला असेल स्वादानंदाचा ह्या चॅनलवरती. तर त्याच्यानंतर आता डायरेक्ट आम्ही हे वडापावच खातोय आणि छान लागलं वडापाव. चला आता पाऊस थांबला की निघूया, एस टी बघूया आता कुठली भेटते काय. कारण आता येताना आपण वडाप नाही, वडाप म्हणजे काय मस्त इको होती 40 रुपये सीट. आता जाताना एस टीने जायचं आपल्याला. आत्ता आम्ही ज्योतिबाला एस टी पकडले आणि एस टीमध्ये फक्त आम्हीच आहोत. 5च जण आहोत आम्ही. आणि आता पण दुसरी लगेच आलीच आहे एस टी. आणि पुढची एक एस टी होती पण त्यात मागली सीट होत्या ना, म्हणून आम्ही बसलो नाही. का माहिती आहे का? आमचे लोक तुम्हाला दाखवतं किती हुशार आहेत. कसं सीट पकडलेत बघा. प्रत्येकाने विंडो पकडलेले. विंडो प्रत्येकाला पाहिजे. मला विंडो भांडण्याच्या झंझटच ठेवलं नाही. म्हणून आम्हाला 15 मिनिटांनी गेलो तरी चालेल, पण विंडो पकडूनच जाणार आम्ही. सगळ्यात मेन एस टी हिला पाहिजे होती. एस टीने जाण्याचा प्रवास हिला अक्षताला करायचा होता, एक्सपिरियन्स घ्यायचा होता एस टीचा. आणि आर्याला बिलकुल पण नाही. चला 11 आर्या तुझी सीट हे आहे. अरे अक्षता तू बरोबर बसले महिला सीटवरती. हा स्वातंत्र्य सैनिक सीटवर बसलेला आहे. आणि जेना म्हणजे काय? ज्येष्ठ नागरिक. अरे ज्येष्ठ नागरिक मध्ये बसली आहे. महिला का? मग आम्ही नाही उतरवणार. टेन्शन नको घेऊ तू. आपलं एस टी आपली आहे, टेन्शन नाही घ्यायचं. आणि पुन्हा एकदा फक्त 40 मिनिटामध्ये आपण ज्योतिबापासून खाली कोल्हापूरमध्ये आलो आहे. आणि हा जो स्टॉप आहे ना, दसरा चौक तर आहेच, पण याला टाऊन हॉल पण म्हणतात. म्हणजे टाऊन हॉलचा स्टॉप म्हणतात. दसरा चौक पुढे आहे, त्याच्या पुढे जरा आलं की टाऊन हॉल म्हणतात. टाऊन हॉलवरनं तुम्हाला शेअर टॅक्सी आणि ह्या ज्योतिबाच्या एसट्या पण मिळतात. आता आपण एस टीने झालो आणि आमचं 5 जणांचं 2 फुल आणि 3 हाफ 110 रुपये फक्त तिकीट लागलेलं आहे. जाताना आम्ही 200 रुपये दिले शेअर ऑटोला, शेअर टॅक्सीला. आणि येताना आम्ही 110 रुपयामध्ये खाली आलो, कारण 3 हाफ होते आमचे. हे हाफ तिकीट आहे, ते लोक हाफ आहेत. आणि फुल तिकीट होती आमची. मला वाटतं माझी 31 रुपये काहीतरी तिकीट होती टाऊन हॉलपासून, ज्योतिबापासून टाऊन हॉलपर्यंत 31 रुपये फुल आणि 16 रुपये हाफ. चला आता आपल्या हॉटेलकडे जायचं आहे, कारण आपलं सामान सर्व तिकडे आहे, बॅगा वगैरे. तर हॉटेल रूमवरती जाऊया, बॅगा घेऊया आणि स्टेशनला निघूया, कोल्हापूर स्टेशनला. आमची परिस्थिती बघा काय. थांबा, हे बघा लांब दिसतो बरोबर. पाऊस पडला असता की नाही तुला बसायला बी आलो असतं. जेवढा फिरता पाहिलं बघा. ओ तुमची परिस्थिती बघा. हा बघा. कोण्याला मांडीवर घ्यायला लागतंय. बापरे, आम्ही पण मांडीवरतीच. परिस्थिती हल्ली आहे. पप्पा दिसतच नाही. कसे दिसणार? गायब आहेत.
चला चला आता ते धक्का करत करत म्हणजे ह्याच परिस्थितीत वडापमध्ये बसलोय आम्ही असं वाटतंय. पण रिक्षा आहे. चला एकदम जायचं ना आम्हाला, वेगळं 2 रिक्षा करायचे नाहीत आम्हाला. चला आता रेल्वे स्टेशन, कोल्हापूर रेल्वे स्टेशन, छत्रपती शाहू महाराज टर्मिनस. चला तुमच्यासारखी माणसं भेटली मला की आनंद आहे ना. आनंद आहे ना, आम्हाला आनंद आहे. अहो तुम्ही आमचं काय नाही म्हणणार आम्ही. तुम्ही आला तर आमचं सगळे चालते. तुम्ही देवाला नाही आला तर आमचं काय चालणार आहे. बरोबर आहे. दादांनी आपली 5 माणसं घेतलेली आहेत बरं का रिक्षामध्ये. तसा कोणी घेत नव्हते. नियमाने मिळते ते समाधान म्हणायचं. बरोबर बरोबर बरोबर. आणि आर्या रोट्या खाऊन खुश झालेली आहे, एकदम आनंदित झालेली आहे. रोटी म्हणते 1 नंबर भेटलेली आहे आपल्याला. त्यामुळे आम्ही एक खाली पार्सल पण घेतलेली आहे अक्षतासाठी. आणि रोटी आवडली, फक्त राईसने थोडंसं. पण इकडे ह्या लोकांना इथं हाच राईस आवडतो, मसाला राईस सारखंच. प्लेन राईस आवडत नाही. हां त्यामुळे आर्याला आवडलं. हां हळद पडली होती, एकदम डिटेलमध्ये सांगते बरं का, जास्त हळद पडली होती. प्रोफेशनल. तर ठीक आहे, चला आता इथलं आता आपला कोल्हापूरमधलं शेवटचं जेवण आजचं म्हणजे ह्या ट्रिपचं. याच्यानंतर कधी येऊ तेव्हा अजून काय काय एक्सप्लोर करू. सध्या तरी आपण बरंच काय काय कोल्हापूरमध्ये जेवण एक्सप्लोर केलं आहे. सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे ते आपल्या ह्या चॅनलवरती, कुठलं स्वादानंदाचं. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा. हे आहे आपलं कोल्हापूर रेल्वे स्टेशन, म्हणजे छत्रपती शाहू महाराज टर्मिनस. नाव दिसते की नाही लाईटीमुळे तुम्हाला माहीत. आणि समोरच आहे हे गणपती मंदिर, बरोबर स्टेशनच्या आवारामध्येच गणपती मंदिर आहे. आणि हे बघा छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर. मी आणि सोनू वांगो हॉटेल बघायला चालतो. वांगो, लेट्स गो. प्युअर व्हेज. तुम्हाला सांगतो कसं आहे बघा तुम्ही. चला भेटू. आपल्या ट्रेनची अनाउन्समेंट सुरू आहे आणि ट्रेन 8:15 वाजताच लागलेली आहे प्लॅटफॉर्मला. ट्रेन नंबर आहे 17412. छत्रपती शाहू महाराज टर्मिनस ते आपलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, म्हणजे दोन्ही छत्रपतींच्या टर्मिनसमध्ये जाणारी ही ट्रेन कोल्हापूर ते CST. आणि ही तीच ट्रेन असते जी तिरुपतीवरनं येते आपल्याला. बघा ह्याच्यावर पण लिहिलं आहे तिरुपती कोल्हापूर. म्हणजे आपण काल जी तिरुपती कोल्हापूर आलो ती काल रात्री गेली CSTला. तिथून परत कुठे जाते माहीत नाही. मुंबई तिरुपती जाते तेही मला माहीत नाही. पण ह्याच्याच ट्रेनने आपण काल पण आलो होतो. काल आलो तिरुपतीवरनं. आता ही पण ट्रेन तिरुपतीवरनं आली असणार. तिरुपतीवरनं साडीला लागली 4:30च्या दरम्यान आणि आता ही मुंबई म्हणून लागलेली आहे. तर चला आपली जर्नी आता मुंबईकडे होते. आता काय नाही, आता जेवण वगैरे झालं आहे. आता जायचं आहे. बर्थ आपले सर्व कन्फर्म आहेत. जाताना येताना सर्व कन्फर्मच होतं, मला टेन्शन नव्हतं. आता जायचं आहे मस्तपैकी, पडायचं आहे बेडवरती आणि सकाळी 6:30 वाजता उतरायचं आहे ठाण्याला. 6:30 पोहोचेल ठाण्याला. सो आपला तिरुपती त्याच्यानंतर मुंबई टू तिरुपती, तिरुपतीवरनं कोल्हापूर आणि कोल्हापूरवरून आता मुंबईची जर्नी संपते आज. आणि आपले सर्व मंडळी आतमध्ये एकदम बसलेत ऑलरेडी, पण अजून पंखे आणि लाईटी पूर्ण चालू झालेलं नाही. म्हणून आम्ही जरा बाहेर आलो, मी आणि ऐकतो. तर आत्ता मी शूट करतो ते आपल्या नवीन मोबाईलमध्ये. मी जर आपला पहिला ब्लॉग बघितला तिरुपती ट्रिपचा तर तुम्हाला कळलं असेल की आपला मोबाईल हरवला म्हणजे गेला आहे. आणि आता आपण आल्यानंतर नवीन मोबाईल घेतला आणि मग त्याच्यातून आता आपण आपल्या तिरुपती ट्रिपची एंड शूट करतो, म्हणजे एंड ऑफ. आणि आपली ट्रिप संपली. तुम्ही बघितलं आपण कोल्हापूरवरून निघालो आणि त्यानंतर आम्ही नेक्स्ट डे सकाळी 5:45ला घरी पोचलो. 6:20ला ट्रेन पोचली नांदेड स्टेशनला, वेळेत होती. आणि त्यानंतर आपण रिक्षा वगैरे करून येऊ 5:45 7 वाजता घरी पोचलो. तर ट्रिप आपली मस्त झाली, आम्ही फुल एन्जॉय केला. तर तुम्ही पण एन्जॉय केला असेल आपल्या व्हिडिओमार्फत या ट्रिपचा. आणि त्यात आपण बरेच गोष्टी कवर केल्या, म्हणजे इन्फॉर्मेशन म्हणा की आपल्याला जायला कसं गेलो, तिथे दर्शन कसं घेतलं, काय प्रॉब्लेम आले, तुम्ही काय चुका करू नका वगैरे सर्व डिटेल आपण दिलेली आहे. आता परत तिथे सर्व काही सांगत नाही तुम्हाला. आणि त्यासोबत आपण तिथे काय काय खाल्लं हे तुम्ही आपल्या स्वादानंदाचा या चॅनलवर पाहिलं असेल. नसेल पाहिलं तर नक्की जाऊन तो चॅनल पण पहा. तिथे आपण या टूरमध्ये कुठे कुठे काय काय खाल्लं ते सर्व डिटेलमध्ये आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर अशी तिरुपतीची टूर आता आपली सांगता झालेली आहे. आपण व्यवस्थित मस्त टूर झाली, फुल एन्जॉय केला. फक्त एक घटना सोडली तर बाकी मस्त झाली टूर एकदम. जसं प्लॅन केलं होतं तसं तिरुपती बालाजी दर्शन, महालक्ष्मी दर्शन, पद्मावती दर्शन, सोबत ज्योतिबा दर्शन आणि एकदम मस्त एन्जॉय केला आम्ही सर्वांनी. आणि तुम्ही तो पाहिलाच आपल्या व्हिडिओमार्फत.
तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला जर आपली तिरुपतीची टूर आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओजना कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन टूरमध्ये. तोपर्यंत आपले जे रेग्युलर व्हिडिओ चालू राहतील. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.